नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. रावण म्हणाला, अरे वानराच्या पोरा, सांभाळून बोल. मूर्खा, देवांचाही शत्रू असलेल्या मला तू ओळखले नाहीस. अरे बाबा, स्वतःचे आणि आपल्या बापाचे नाव तर सांग. कोणत्या नात्याने तू मैत्री जोडलीस? अंगद म्हणाला, माझे नाव अंगद आहे. मी बालीचा पुत्र आहे. त्यांच्याशी तुमची कधी भेट झाली होती काय? अंगदाचे बोलणे ऐकताच रावण ओशाळून गेला आणि म्हणाला, होय, मला आठवले. बाली नावाचा एक वानर होता खरा. अरे अंगदा, तू त्याचा मुलगा होय. अरे कुलनाशका, तू आपल्या कुलरूपी वेळूसाठी अग्नीच ठरलास. गर्भातच नष्ट का झाला नाहीस? तू उगाच जन्माला आलास, जो आपल्याच तोंडून तपस्व्याचे दूत म्हणू लागलास. आता बालीची खुशाली सांग. हल्ली तो कुठे आहे? तेव्हा अंगद हसून म्हणाला, 10 दिवसांनंतर स्वतःच बालीजवळ जाऊन आपल्या त्या मित्राला हृदयाशी कवटाळून त्यालाच खुशाली विचार. श्रीरामांशी विरोध केला असता कशी खुशाली असते ते तोच सर्व तुम्हाला सांगेल. हे मूर्खा, भेदनीतीचा प्रभाव ज्याच्या मनात श्री रघुवीर नसतील त्याच्यावर पडतो. मी तर कुलाचा नाश करणारा आहे हे खरे, आणि रावणा, तू काय कुलाचा रक्षक आहेस? आंधळे बहिरे सुद्धा असे म्हणणार नाहीत. तुला तर 20 डोळे आणि 20 कान आहेत. शिव, ब्रह्मा इत्यादी देव आणि मुनी समाज ज्यांच्या चरणांची सेवा करू इच्छितात त्यांचा दूत बनून मी काय कुळाला बुडवणारा झालो? अरे, असे विचार येऊन तुझे हृदय विदीर्ण होत नाही? अंगदाचे कठोर बोलणे ऐकून रावण डोळे वटारून म्हणाला, अरे दुष्टा, मी तुझे सर्व टोचून बोलणे यासाठी सहन करीत आहे की मी नीती आणि धर्म जाणतो. अंगद म्हणाला, तुझी धर्मशीलता मीही ऐकून आहे. तू परस्त्रीला चोरलेस आणि दूताचे रक्षण केल्याचे मी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. अशा धर्माचे व्रत धारण करणाऱ्या तू जीव का नाही दिलास? नाक कान कापलेल्या बहिणीला पाहून तू धर्माचा विचार करून क्षमा केली होतीस. तुझी धर्मशीलता जगजाहीर आहे. मी खरेच भाग्यवान, म्हणून मला तुझे दर्शन झाले. रावण म्हणाला, अरे मूर्ख प्राण्या, वानरा, व्यर्थ बडबड करू नकोस. अरे मूर्खा, माझ्या भुजा तर बघ, या सर्व लोकपालांच्या विशाल बलरूपी चंद्राला ग्रासणारे राहू आहेत. शिवाय तू ऐकलेच असशील की आकाशरूपी तलावामध्ये माझ्या भुजारूपी कमळांवर राहून शिवांसह कैलास पर्वत हंसासारखा शोभून दिसत होता. अरे अंगदा, ऐक, तुझ्या सेनेत कोण योद्धा असा आहे की जो माझ्याशी भिडू शकेल? तुझा स्वामी तर स्त्रीच्या वियोगामुळे दुबळा झाला आहे आणि त्याचा धाकटा भाऊ त्याच्या दुःखामुळे दुःखी व उदास आहे. तू आणि सुग्रीव हे नदीच्या दोन्ही तटावरील वृक्ष आहात. उरला माझा लहान भाऊ, तो तर फारच भित्रा. मंत्री जामवान फार म्हातारा आहे. तो आता लढाईला कसा तयार होणार? नल, नील हे तर कारागीर, त्यांना लढाईचे काय माहिती? हां, एक वानर नक्की महाबलवान आहे हे खरे. तो प्रथम येथे आला होता आणि त्याने लंका जाळली होती. हे बोलणे ऐकताच अंगद म्हणाला, हे राक्षसराज, खरे सांग, खरोखरच त्या वानराने तुझे नगर जाळले होते काय? रावणासारख्या जगद्विजयी योद्ध्याचे नगर एक छोट्याशा वानराने जाळले हे ऐकून ते खरे कोण म्हणेल? हे रावणा, ज्याला तू मोठा योद्धा मानून प्रशंसा केलीस, तो तर सुग्रीवाचा एक छोटासा धावत जाणारा निरोप्या आहे. तो फार चालतो, तो वीर नव्हे. त्याला तर आम्ही फक्त बातमी आणण्यासाठी पाठवला होता. खरोखरच त्या वानराने प्रभूंच्या आज्ञेविना तुमचे नगर जाळून टाकले काय? मला वाटले याच भीतीमुळे तो परत आल्यावर सुग्रीवाजवळ गेला नाही आणि कुठेतरी लपला आहे. हे रावणा, तू सांगतोस ते सर्व खरे आहे. ते ऐकल्यावर मला राग नाही आला. खरोखरच आमच्या सेनेमध्ये असा कोणीही नाही जो तुझ्याशी लढण्याच्या पात्रतेचा आहे. प्रीती व वैर बरोबरीच्याशी केले पाहिजे अशीच नीती आहे. सिंहाने जर बेडकांना मारले तर त्याला कोणी शूर म्हणेल? जरी तुला मारण्यात श्रीरामांचा कमीपणा आहे आणि त्यात मोठा दोषही आहे, तरी हे रावणा, क्षत्रिय जातीचा क्रोध फार अनावर असतो. वक्रोक्तीरूपी धनुष्याने वचनरूपी बाण मारून अंगदाने शत्रूच्या हृदयाचा जळफळाट केला. वीर रावण ते बाण जणू प्रत्युत्तररूपी चिमट्याने काढत होता. तेव्हा रावण हसून म्हणाला, वानरामध्ये एक मोठा गुण आहे. जो त्याला पाळतो त्याचे तो अनेक उपायांनी कल्याण करण्याचा प्रयत्न करतो. धन्य आहे वानराची. तो आपल्या मालकासाठी लाज सोडून कोठेही नाचून उड्या मारून लोकांना खुश करून तो मालकाचे हित करतो. ही त्याची धर्मनिपुणता आहे. हे अंगदा, तुझी जात स्वामीभक्त आहे, तर मग तू आपल्या मालकाचे गुण अशा प्रकारे का बरे गाणार नाहीस? मी गुणांचा आदर करणारा आणि अत्यंत समजूतदार आहे.
त्यामुळेच तुझ्या या जळजळीत बडबडीकडे लक्ष देत नाही. अंगदाने म्हटले, तुझी खरी गुणग्राह्यता तर मला हनुमानाने सांगितली होती. त्याने अशोकवनाचा विध्वंस करून तुझ्या पुत्राला मारून नगर जाळले होते. तरीसुद्धा तू तुझ्या गुणग्राह्यतेमुळेच समजलास की त्याने तुझ्यावर काहीच अपकार केला नाही. तुझा तोच सुंदर स्वभाव विचारात घेऊन हे दशग्रीवा मी थोडी दृष्टता केली आहे. हनुमानाने जे काही सांगितले होते ते येथे येऊन मी प्रत्यक्षच पाहिले की तुला लाजही नाही, क्रोधही नाही आणि चीडही नाही. रावण म्हणाला, अरे वानरा, तुझी अशी बुद्धी आहे म्हणूनच तू बापाला खाऊन टाकलेस. असे म्हणून रावण हसला. अंगद म्हणाला, बापाला खाल्ल्यावर तुम्हालाही खाल्ले असते, परंतु आता लगेच माझ्या मनात वेगळीच गोष्ट आली आहे. अरे नीच अभिमान्या, वालीच्या निर्मळ कीर्तीस पात्र झाल्याचे समजून मी तुला मारत नाही. आता हे सांग की जगात किती रावण आहेत? मी जितके रावण कानांनी ऐकलेत ते ऐक. एक रावण तर बलीला जिंकण्यासाठी पाताळात गेला होता, तेव्हा मुलांनी त्याला बागेत बांधून घातले. मुले खेळत होती आणि जवळ जाऊन त्याला मारत होते. बळीला दया आली तेव्हा त्याने त्याला सोडून दिले. मग सहस्त्रार्जुनाने एक रावण पाहिला. त्याने धावत जाऊन एखाद्या विचित्र प्राण्यासारखे समजून त्याला पकडले. मजा म्हणून तो घरी घेऊन आला तेव्हा पुलस्त्य मुनींनी जाऊन त्याला सोडवले. एक रावणाची गोष्ट सांगताना मला संकोच वाटत आहे. तो बराच वेळ बालीच्या काखेत होता. यापैकी तू कोणता रावण? न चिडता खरे खरे सांग. रावण म्हणाला, अरे मूर्खा, मी तोच रावण आहे ज्याच्या भुजांची करामत कैलास पर्वत जाणतो, ज्याची शूरता उमापती महादेव जाणतात, ज्यांना मी आपली क्षीररूपी पुष्पे अर्पण करून त्यांची पूजा केली होती. क्षीररूपी कमळे आपल्या हातांनी कापून मी अनेकदा त्रिपुरारी शिवांची पूजा केली आहे. अरे मूर्खा, माझ्या भुजांचा पराक्रम दिग्पालांना ठाऊक आहे. आजही त्यांच्या मनात तो बोचत आहे. दिग्गज माझी छाती किती कठोर आहे हे जाणतात. जेव्हा जेव्हा मी जोराने जाऊन त्यांना भिडलो तेव्हा त्यांचे दात माझ्या छातीवर व्रणसुद्धा करू शकले नाहीत. उलट माझ्या छातीला ते लागताच मुळ्याप्रमाणे तुटून गेले. मी चालतो तेव्हा पृथ्वी हादरते. ज्याप्रमाणे छोट्या नावेत मस्त झालेला हत्ती चढतो तेव्हा ती डगमगते. मीच तो जगप्रसिद्ध प्रतापी रावण आहे. अरे खोटी बकबक करणाऱ्या, तू कधी आपल्या कानांनी माझ्याबद्दल ऐकले नाहीस काय? त्या महान प्रतापी व जगप्रसिद्ध मज रावणाला छोटा म्हणतोस आणि माणसाला मोठा म्हणतोस. अरे दुष्टा, असभ्य व क्षुद्र माकडा, आता मला तुझे शहाणपण समजले. आजच्यासाठी धन्यवाद.